नमस्कार. मी राम सोनकर आणि तुम्ही पाहताय पोलीस भरती ऑनलाईन बॅच. पहा, मागील 2 व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे असलेले जे काही प्राकृतिक विभाग आहेत, त्याच्यामध्ये पहिला विभाग म्हणजे किनारपट्टीचा प्रदेश अर्थात कोकण आणि द्वितीय क्रमांकाचा विभाग उंचवट्याचा प्रदेश अर्थात पश्चिम घाट किंवा सह्याद्री होय. यानंतर आज आपण प्राकृतिक विभागाचा तिसरा भाग त्या ठिकाणी पाहणार आहोत. तो म्हणजे असलेला पठारी प्रदेश. आता या पठारी प्रदेशाला दख्खनचं पठार किंवा महाराष्ट्र पठार या नावाने आपण ओळखतो. चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जे महाराष्ट्र पठार आहे त्या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला बेसिकमध्ये मी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राची असलेली प्राकृतिक रचना पुन्हा या ठिकाणी नमूद करतो. पहा, तर लक्ष द्या. उत्तरेला नंदुरबारमधील नवापूरपासून ते दक्षिणेला कोल्हापूरमधील चंदगडपर्यंत साधारणतः अशा पद्धतीने उत्तर दक्षिण दिशेने पश्चिम घाट पसरलेला आहे. याच पश्चिम घाटाला आपण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री असे म्हणतो. पुढे पहा, या पश्चिम घाटामुळे काय होतं की महाराष्ट्राच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे त्यास आपण कोकण असे म्हणतो. अर्थात हा किनारपट्टीचा प्रदेश आहे. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडचा जो प्रदेश आहे हा संपूर्ण असलेला विस्तृत भाग म्हणजेच दख्खनचे पठार किंवा महाराष्ट्र पठार होय. हा आहे आपल्या राज्याचा सर्वात मोठा असलेला एकंदरीत प्राकृतिक भूगोल. कळतंय? अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा भाग या ठिकाणी आपण नमूद करतोय. पहा, मी या ठिकाणी पश्चिम घाटाचा जो त्या ठिकाणी तपकिरी रंग त्या ठिकाणी दाखवलेला आहे. पहा, पोलीस भरतीला नुकताच यावर देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत की नकाशामध्ये असलेल्या पर्वतरांगा किंवा उंच पर्वतशिखरे कोणत्या रंगाने दाखवतात, तर त्याचा असलेला तो तांबूस किंवा तपकिरी रंग त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. चला तर पुढे आपण संपूर्ण असलेला हा दख्खनचा पठार एकदम डिटेल्समध्ये त्या ठिकाणी पाहूया. पहा, सर्वप्रथम तर या ठिकाणी पठारी प्रदेश म्हणजेच काय आहे ते एकंदरीत पाहू. अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेल्या भूखंड वनाच्या सिद्धांतानुसार महाराष्ट्राच्या भूसीमेचा गोंडवाना प्रदेशात समावेश होतो. आता या विधानावर मित्रांनो बऱ्याच वेळा त्या ठिकाणी प्रश्न विचारले असं आपल्याला दिसून येतात. अल्फ्रेड वेगनर हे एक जर्मन भूगोलतज्ञ आहेत, समजते. आणि या विधानावर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतात. अल्फ्रेड वेगनर यांनी कोणता सिद्धांत मांडला, तर भूखंडवनाचा. किंवा तोच प्रश्न पुन्हा उलटा केला जातो की भूखंडवनाचा सिद्धांत कोणी मांडला, अल्फ्रेड वेगनर यांनी मांडले असं आपणास पाहायला मिळतं. तर गोंडवाना ही अतिप्राचीन भूमी समजली जाते. तसेच भारतातील प्राकृतिक विभागांपैकी एक असलेल्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचे पहा या ठिकाणी नर्मदा नदीमुळे 2 भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं. भारताचे एकंदरीत 5 प्राकृतिक विभाग पडतात, त्याच्यापैकी एक असलेला म्हणजे द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. आता नर्मदेमुळे 2 प्रकार कोणते पडतात तर पहा, एक आहे तो म्हणजे भारताची मध्यवर्ती उच्चभूमी. द्वितीय क्रमांकाचा विभाग म्हणजे दख्खनचे पठार. कळते? याला उत्तर पठार आणि दक्षिण पठार या देखील वेगवेगळ्या नावाने त्या ठिकाणी ओळखण्यात येतं. चला तर पुढे, यापैकी दख्खन पठाराचा एक उपविभाग म्हणजे महाराष्ट्र पठार आहे, समजते. सर्वसामान्यतः लोक त्यास व्यवहारात देश असे देखील म्हणतात. कळते? पुढे पाहूया तर आपण त्याची निर्मिती कशा पद्धतीने झाली. पहा, या ठिकाणी लक्ष द्या. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण पश्चिम भागात झालेला जो भ्रंशमूलक ज्वालामुखीय उद्रेक आहे त्यातून बाहेर आलेला जो काही लाव्हारस आहे त्या लाव्हारसाचे एकमेकांवर जवळपास 40 थर त्या ठिकाणी साचले गेले आणि त्यामधून या पठारी प्रदेशाची निर्मिती झालेली आहे. आता पहा, या थरांच्या रचनेला डेक्कन ट्रॅप असे म्हणण्यात येतं, कारण ते एकावर एक असे थर आहेत, 40 थर. लाव्हारसापासून महाराष्ट्र पठार तयार झाला असल्याने त्यास दख्खन लाव्हा या नावाने देखील ओळखण्यात येतं. आणि हे आहे मित्रांनो एकंदरीत दख्खनचे पठार. पहा, दख्खनच्या पठाराचे एकंदरीत 4 भागांमध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण करण्यात येतं. इथे आहे महाराष्ट्र पठार, द्वितीय क्रमांकाचा असलेलं
कर्नाटक किंवा म्हैसूर पठार असं म्हणण्यात येतं. तिसरा क्रमांक म्हणजे तेलंगणाचे पठार आणि चौथा विभाग म्हणजे ओडिशा आणि छत्तीसगड राज्यांमध्ये समाविष्ट असलेलं पूर्वेचे पठार किंवा त्याला बस्तर पठार या नावाने देखील हा प्रदेश त्या ठिकाणी ओळखण्यात येतो. अशा पद्धतीने दख्खनच्या पठाराचे हे 4 विभाग त्या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण याच्यापैकी महाराष्ट्र पठार त्या ठिकाणी पाहत आहोत. पुढे पाहूया की या महाराष्ट्र पठाराचा विस्तार, लांबी, उंची, त्याच्यानंतर त्याचे असलेले क्षेत्रफळ व रुंदी इत्यादी घटक त्याच्यामध्ये घेणार आहोत. पहा, या ठिकाणी विस्ताराचा विचार केला असता पश्चिमवर्ती भागामध्ये या ठिकाणी सह्याद्री पर्वतश्रेणी वसलेली आहे. तर विदर्भामध्ये गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही स्थानिक स्वरूपाच्या टेकड्या वसलेल्या आपल्यास पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडच्या भागामध्ये या ठिकाणी म्हणजे सह्याद्री पर्वतश्रेणी आहे. तर पूर्ववर्ती भागामध्ये या ठिकाणी पहा, गोंदिया जिल्ह्यामध्ये दरकेसा, गडचिरोलीमध्ये चिरोली, पुढे सुरजागड, तसेच भामरागड यासारख्या टेकड्या वसलेल्या आपल्यास पाहायला मिळतात. पहा, तसेच उत्तरेकडच्या बाजूचा विचार केला असता या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये वसलेली जी डोंगर रांगा आहे तिला आपण गाविलगडचे डोंगर असं म्हणतो. तर दक्षिणेला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहा एक नदी वाहते, त्या नदीचं नाव आहे तिल्लारी. हा आहे एकंदरीत महाराष्ट्र पठाराचा पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण विस्तार. म्हणजे पहा, पूर्व पश्चिम विस्ताराचा विचार केला असता पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांगेपासून पूर्वेस विदर्भातील दरकेसा, चिरोली, सुरजागड, भामरागड टेकड्यांपर्यंत, उत्तर दक्षिण विस्ताराचा विचार केला असता उत्तरेस गाविलगड पासून दक्षिणेस तिल्लारी नदीपर्यंत त्या ठिकाणी पठारी प्रदेशाचा विस्तार झालेला असं आपल्यास पाहायला मिळतं. आता त्याची आपण लांबी आणि रुंदी हे घटक त्या ठिकाणी पाहूया. सह्याद्री पर्वतरांगेच्या पूर्व उतारापासून ते विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील असलेल्या ज्या काही टेकड्या आहेत येथपर्यंत, तर उत्तरेस गाविलगड डोंगररांगांपासून दक्षिणेस तिल्लारी नदीपर्यंत अशा पद्धतीने महाराष्ट्र पठाराचा पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर विस्तार झाल्याचं आपणास त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आता महाराष्ट्र पठाराचा असलेला जो पूर्व पश्चिम विस्तार आहे तो पहा, या ठिकाणी 750 किलोमीटर असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर जो उत्तर दक्षिण विस्तार आहे त्या ठिकाणी 700 किलोमीटर असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र पठाराचे जे पूर्व पश्चिम जी रुंदी आहे त्या ठिकाणी जास्त असल्याचं आपणास दिसून येतं. त्याचं लांबीचं प्रमाण आहे 700 किलोमीटर, तर रुंदी साधारणतः 750 किलोमीटर असल्याचं दिसतं. या ठिकाणी पहा, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पठार या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट त्या ठिकाणी समजून घ्या. आयोग इव्हन पोलीस भरतीला देखील त्या ठिकाणी जे काही फसवे प्रश्न विचारण्यात येतात त्याच्यामध्ये काय केलं जातं तुम्हाला की महाराष्ट्र पठाराचं की महाराष्ट्राचं विचारलंय हे अगोदर समजून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. कारण पहा, अशाच पद्धतीने महाराष्ट्राचा जर विचार केला असता तर महाराष्ट्राची असलेली जी उत्तर दक्षिण लांबी आहे ती आहे 730 किलोमीटर आणि महाराष्ट्राचं असलेलं जे पूर्व पश्चिम रुंदी आहे ती आहे जवळपास 860 किलोमीटर. आणि परीक्षेला वारंवार त्या ठिकाणी मुख्यत्वे या ज्या दोन कन्सेप्ट आहेत ते मुलांचा त्याच्यामध्ये गोंधळ जास्त होत असल्या कारणास्तव वारंवार परीक्षेला विचारलेले ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुढे पाहूया त्याची उंची. आता हे जे महाराष्ट्र पठार आहेत त्याच्या आपण त्या ठिकाणी उंची पाहतोय. पहा, तर पश्चिमवर्ती भागामध्ये त्याची उंची जास्त आहे आणि पश्चिमेकडून पूर्वेला जात असताना त्याची उंची त्या ठिकाणी कमी झाल्याचं आपणास दिसून येतं.
म्हणजेच या ठिकाणी पश्चिमवर्ती भागामध्ये उंची जास्त आहे, तर जसजसं पूर्वेला जाऊ तसतसं त्याची उंची कमी होताना आपणास दिसून येते. आता या ठिकाणी विचार केला असता पश्चिमवर्ती भागामध्ये पहा उंची 600 मीटरपर्यंत आहे. तर पूर्वेला साधारणतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्याची उंची 300 मीटरपर्यंत कमी झाल्याचे आपणास पाहायला मिळते. याचाच अर्थ असा होतो की महाराष्ट्र पठाराची जी सरासरी उंची आहे ही साधारणतः 450 मीटर असल्याचं आपणास त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पुढे पाहूया आपण त्याचं असलेले क्षेत्रफळ. आता या महाराष्ट्र पठाराने आपल्या राज्याचा सर्वात भाग मोठा असा व्यापलेला आहे, कळते. आणि याच कारणास्तव हे महाराष्ट्राचा सर्वात मोठा प्राकृतिक विभाग देखील आहेत. साहजिकच त्याने महाराष्ट्राच्या एकूण भूमीचा जवळपास क्षेत्रफळ 2,76,000 चौरस किलोमीटर आणि त्याने जवळपास राज्याच्या एकूण भूमीचा 86.7% भाग अर्थात 90% भूभाग त्या ठिकाणी व्यापलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि हा आहे एकंदरीत महाराष्ट्राचा सर्वात मोठा असा प्राकृतिक विभाग, तो म्हणजे महाराष्ट्र पठार किंवा त्याला आपण दख्खनचे पठार या नावाने देखील ओळखतो. समजते. चला तर पुढचा घटक आपण त्या ठिकाणी सविस्तररित्या पुन्हा हेच त्या ठिकाणी पाहूया. विस्तार पहा. पूर्व पश्चिम विस्तार. पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांगेच्या असलेल्या पूर्व उतारापासून कळते ते पूर्वेस विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील असलेल्या दरकेसा टेकड्या, गडचिरोलीमधील असलेल्या चिरोली, सुरजागड, भामरागड टेकड्यांपर्यंत झालेला आहे. उत्तर दक्षिण विस्ताराचा विचार केला असता पहा. उत्तरेस सातपुडा पर्वतरांगेपासून दक्षिणेस कोल्हापूर जिल्ह्यातील तिल्लारी नावाच्या नदीपर्यंत या पठाराचा उत्तर दक्षिण विस्तार आपणास पाहायला मिळतो. पुढे लांबी देखील आपण पाहिली. महाराष्ट्र पठाराचे उत्तर दक्षिण लांबीचा अंतर 700 किलोमीटर आहे. रुंदी पूर्व पश्चिम रुंदी 750 किलोमीटर असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पठार दोन गोष्टी या ठिकाणी नोंद करण्यासारख्या आहेत, लक्षामध्ये घ्या. पुढे पाहू. महाराष्ट्र पठाराची उंची आहे जी सरासरी जवळपास 450 मीटर असल्याचं आपणास पाहायला मिळतं. पश्चिमवर्ती भागामध्ये ती 600 मीटर तर पूर्वेस 300 मीटरपर्यंत कमी झाल्याचं दिसून येतं. आता पहा, महाराष्ट्र पठारावर असलेल्या लाव्हारसाच्या थरांची जाडी ही पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अधिक आहे, तर विदर्भात ती कमी कमी होत जाते. आणि याच कारणास्तव पठाराची उंची देखील पश्चिमेकडून पूर्वेला जाताना कमी होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. समजते. क्षेत्रफळ पहा. एकूण क्षेत्रफळ जे आहे पठाराचं 2,76,000 चौरस किलोमीटर आहे आणि एकूण महाराष्ट्राच्या जवळपास 86.7% भाग हे पठार त्या ठिकाणी व्यापताना आपल्याला पाहायला मिळतं. कळतंय. पुढे पाहूया महाराष्ट्र पठारावर आढळणाऱ्या प्रमुख खडक आणि मृदा. आता महाराष्ट्र पठार जे आहे हे लाव्हारसाच्या संचयनापासून बनलेले आहे. त्यामुळे काय होतं पहा, या पठारावर अग्निजन्य खडक या ठिकाणी आढळतात. यामध्ये प्रामुख्याने बेसॉल्ट आणि ग्रेनाइट या दोन खडकांचा त्या ठिकाणी समावेश होतो. बेसॉल्ट मराठीमधून असिताश्म तर ग्रेनाइटला कृष्णप्रस्तर असं म्हटलं जातं. पहा, प्रश्न या विधानाबरोबर त्या ठिकाणी वारंवार विचारलेला आपणास पाहायला मिळतो. महाराष्ट्र पठारावर आढळणारा प्रमुख खडक कोणता, तर तो म्हणजे बेसॉल्ट हा आहे. समजते. बेसॉल्ट या खडकाची सर्वाधिक जाडी जवळपास 2 किलोमीटर महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम सीमेजवळ आहे. बेसॉल्ट खडकाच्या झिजेतून तयार झालेल्या काळ्या कसदार मृदेस रेगूर मृदा असे देखील म्हणतात. या मृदेस टिटॅनिफेरस मॅग्नेटाइड अत्यंत महत्वपूर्ण शब्द आहे हा. या घटकामुळे काळा रंग त्या ठिकाणी प्राप्त होतो. पुढे पहा, कापसाच्या पिकास ही मृदा अत्यंत उपयुक्त असल्याने तिला कापसाची काळी मृदा अर्थात इंग्लिशमध्ये ब्लॅक कॉटन सॉइल या नावाने देखील ओळखण्यात येतं. मित्रांनो, या पेजवर त्या ठिकाणी विविध स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये असंख्य प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आपणास पाहायला मिळतं. हे पेज जे आहे ते व्हेरी IMP आहे.
लक्षामध्ये घ्या. चला पुढे पाहूया आपण की महाराष्ट्र पठाराची असलेली काही स्थानिक नावे. जरी एकंदरीत आपण याला महाराष्ट्र पठार म्हणत असो तरी वास्तविकता या महाराष्ट्र पठाराचे वर्गीकरण प्रामुख्याने 2 भागांमध्ये केलेलं आपणास पाहायला मिळतं. म्हणजे पहा या ठिकाणी अमरावतीमधील असलेल्या गाविलगड टेकड्यांपासून दक्षिणेला कोल्हापूरमधील तिल्लारी नदीपर्यंत जो याच्या पूर्वेकडचा जो प्रदेश आहे याला पूर्व पठार असे म्हणतात. तर साहजिकच जो पश्चिमेकडचा भाग आहे त्याला काय म्हणणार मग आपण? पश्चिम पठार. अशा 2 भागांमध्ये हा संपूर्ण पठारी प्रदेश त्या ठिकाणी व्यापलेला आपणास पाहायला मिळतो. हा आहे म्हणजे त्या ठिकाणी असलेला पश्चिम घाट. तर पहा आपण संपूर्ण महाराष्ट्रातील असलेली काही जे पठारे आहेत त्यांची आपण त्या ठिकाणी स्थानिक नावं म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नावाने ओळखतात ते त्या ठिकाणी पाहूया. पहा पश्चिमवर्ती भागाचा त्या ठिकाणी जर विचार केला गेला तर पश्चिम पठारामध्ये प्रामुख्याने कोणकोणती पठार येतात ते सुरुवातीला पाहू. यामध्ये पहा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम सांगतो. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहा काठी धडगाव पठार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी नंदुरबारमध्ये तोरणमाळ पठाराचा देखील समावेश होतो. पुढे दक्षिणेला नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव पठार, त्याच दक्षिणेला अहमदनगरमध्ये अहमदनगर पठार, पुढे बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बालाघाट पठाराचा समावेश होतो. तर दक्षिणेस पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सासवड पठार, पुढे पाहूया सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाबळेश्वर, पुढे पाचगणी, आणि औंधचे पठार या पठारी प्रदेशांचा समावेश होतो. तर पुढे सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी खानापूर, तसेच जत या 2 पठारी प्रदेशांचा समावेश झाल्याचं आपणास पाहायला मिळतं. म्हणजे हा जो प्रदेश मी या ठिकाणी दर्शवलेला आहे हा आहे एकंदरीत पश्चिम पठाराचा महत्त्वपूर्ण भाग. आता पूर्वेकडच्या बाजूचा पाहूया. पहा पूर्व पठारी प्रदेशामध्ये कोणकोणत्या पठारांचा समावेश होतो. या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड पठार, पुढे नागपूरमध्ये अरवी नावाचं पठार आहे. तर वर्धा जिल्ह्यामध्ये तळेगाव पठार, यवतमाळमध्ये यवतमाळ पठार, पुढे दक्षिणेस लातूर आणि नांदेड या 2 जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागामध्ये या ठिकाणी मांजरा नदी खोऱ्यामध्ये मांजरा पठार वसल्याचं त्या ठिकाणी आपणास दिसून येतं. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने या दोन्ही प्रदेशांमध्ये म्हणजे पश्चिम पठार आणि पूर्व पठार याच्यामध्ये या पठारांचा त्या ठिकाणी समावेश झाल्याचं आपणास पाहायला मिळतं. ही जी संपूर्ण पठारांची यादी आहे या ठिकाणी तुम्हाला मी चार्ट स्वरूपामध्ये दिलेली आहे. नमस्ते, तुम्ही त्या ठिकाणी वाचून घ्या. पहा या ठिकाणी महाराष्ट्र पठार हे एक विस्तृत पठारी प्रदेश असला तरी देखील महाराष्ट्र पठाराची
पश्चिम पठार व पूर्व पठार अशी दोन भागामध्ये विभागणी केली जाते. पश्चिम पठार हा सपाट नाहीये, तर या ठिकाणी नद्या आणि डोंगररांगा यांनी पिंजून काढलेला प्रदेश आहे. तर पूर्व पठार हा एकंदरीत सपाट प्रदेश असून यावर कोणताही मुख्यत्वे भू उठाव त्या ठिकाणी आढळून येत नाहीत. म्हणजे लांबच लांब त्या ठिकाणी एकदम सपाट भूभाग दिसताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. चालतंय, तर आपण पुढे जाऊ. या ठिकाणी पहा, सातारा जिल्ह्यामध्ये असलेलं पाचगणी पठार. प्रश्न असाही विचारू शकतात की पाचगणी पठार हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते सातारामध्ये आहे. हे पठार पर्यटनाच्या विश्वामध्ये त्या ठिकाणी टेबललँड पठार म्हणून प्रसिद्ध असल्याचं आपणास पाहायला मिळतं. याच ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये असलेलं महाबळेश्वर या ठिकाणाला महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखतं. तर महाराष्ट्राचं काश्मीर म्हणून कास पठार हे देखील ओळखल्याचं आपणास पाहिलं. हे संपूर्ण जे विभाग आहेत हे सातारा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट होण्यात आपल्याला दिसून येतात. कळतंय, शूरवीरांचा जिल्हा म्हणून देखील साताराची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख असल्याचं आपणास पाहायला मिळतं. पुढे पाहूया आपण महाराष्ट्र पठारावर असलेले प्रमुख नदीखोरे. आता या नदीखोऱ्यांचा आपण उत्तरेकडनं दक्षिणेकडे त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण क्रम पाहणार आहोत. पहा, पश्चिमवर्ती भागामध्ये या ठिकाणी नंदुरबार पासून दक्षिणेला कोल्हापूरमधील असलेल्या चंदगडपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांग वसलेली आहे. तर या सह्याद्री पर्वतरांगेच्या असलेल्या 3 प्रमुख शाखा पश्चिमेकडून पूर्वेकडच्या भागामध्ये गेलेल्या आपणास दिसून येतात. त्याच्यामध्ये पहिली सातमाळा अजिंठा, द्वितीय क्रमांकाची म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट आणि तिसरी म्हणजे शंभू महादेव. पहा, क्रमांक 1 सातमाळा अजिंठा, द्वितीय क्रमांकाला पहा हरिश्चंद्र व बालाघाट आणि तिसरा क्रमांक म्हणजे शंभू महादेव. अशा पद्धतीने या 3 रांगा पसरलेल्या आपणास दिसून येतात. याशिवाय राज्याच्या उत्तरेकडच्या भागामध्ये प्रामुख्याने सातपुडा पर्वतरांगेचे 2 भाग त्या ठिकाणी समाविष्ट होतात. एक नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या असतील पर्वतश्रेणी म्हणजे तोरणमाळचे डोंगर. तर पुढे अमरावती जिल्ह्यामध्ये समाविष्ट झालेली ती म्हणजे गाविलगडचे डोंगर. अशा पद्धतीने हे राज्यामधील असलेले प्रमुख उंचवट्याचा भाग आहे. आता याच्या दरम्यान आपण नदीखोरे कसे वसलेले आहोत ते पाहणार आहोत. पहा, उत्तरेकडून त्या ठिकाणी आपण प्रामुख्याने क्रम पाहूया. राज्याच्या उत्तरवर्ती भागामध्ये या ठिकाणी प्रमुख नदी वाहते ती म्हणजे तापी. याच तापी नदीची एक प्रमुख उपनदी आहे ते गाविलगड डोंगररांगाच्या दक्षिणवर्ती भागातून वाहते. त्या नदीचं नाव आहे म्हणजे उत्तर पूर्णा नदी. हे आहे राज्यातील महाराष्ट्र पठारावरचं प्रथम क्रमांकाचं घोरं. आता द्वितीय क्रमांक त्या ठिकाणी पाहूया. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर जवळ उगम पावून पूर्वेला वाहत जाणारी असलेली प्रमुख नदी म्हणजे गोदावरी होय. राज्यातील ही सर्वात लांब किंवा सर्वात मोठे नदीखोरे असणाऱ्या नदी म्हणून गोदावरीस ओळखण्यात येतं. ही झाली द्वितीय क्रमांकाची नदी. आता तिसरा क्रमांक पहा, एकंदरीत गोदावरीच्याच उपखोऱ्याचा त्या ठिकाणी समावेश होतो. आता तो कोणता तो पाहूया. प्रामुख्याने विदर्भातून वाहणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब असलेली दक्षिण वाहिनी नदी म्हणजे वर्धा नदी. कळतंय, या वर्धा नदीला पहा, पूर्वेकडच्या बाजूने मध्य प्रदेशातून उगम पावून पुन्हा दक्षिणेस वाहत येऊन मिळणारी नदी
म्हणजे वैनगंगा. पुढे पश्चिमवर्ती भागामध्ये या ठिकाणी पहा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये उगम पाहून पूर्वेला वाहत जाणारी नदी म्हणजे पैनगंगा. या तीनही नद्या या ठिकाणी चप्राळा गडचिरोलीमध्ये एकत्र येतात आणि मग तेथून पुढे यांचा जो प्रवाह आहे, या प्रवाहाला प्राणहिता असं म्हणतात. मग महाराष्ट्र पठारावरील नद्या खोऱ्यांचा उत्तर दक्षिण क्रम पाहत असताना तिसरा क्रमांक जो आहे तो या ठिकाणी प्राणहिता नदी खोऱ्याचा असल्याचा आपणास पाहायला मिळतो. याच्यानंतर चौथा क्रमांक पाहूया. पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाजवळ उगम पाहून पूर्वेस वाहत जाणारी असलेली नदी म्हणजे भीमा. तर सरते शेवटी पाचव्या क्रमांकाचं खोरं म्हणजे महाबळेश्वर जवळ उगम पाहून दक्षिणेला वाहत जाणारी असलेली नदी म्हणजे कृष्णा नदी. अशा पद्धतीने उत्तरेस त्या ठिकाणी तापी पूर्ण खोऱ्यापासून दक्षिणेस कृष्णा नदी खोऱ्यापर्यंत महाराष्ट्र पठारावर प्रामुख्याने या नदी खोऱ्यांचा समावेश झालेला आपणास पाहायला मिळतो. यांचा उत्तर दक्षिण क्रम परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचा त्या ठिकाणी आपणास पाहायला मिळतो. या ठिकाणी पहा, तो उत्तर दक्षिण क्रम पुन्हा मांडलेला आहे. पहिला पहा की तापी पूर्ण नदी खोरे, द्वितीय क्रमांकाला गोदावरी नदी खोरे, तिसरा प्राणहिता नदी खोरे, चौथा भीमा आणि पाचवा कोणता आहे तर कृष्णा नदी खोरे. यांचा हा क्रम परीक्षेला वारंवार त्या ठिकाणी विचारलेला आपणास पाहायला मिळतं. अशा पद्धतीने हा जो टॉपिक आहे या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अशा रीतीने आपण महाराष्ट्राचे असलेले जे काही 3 प्राकृतिक विभाग पडतात एकदम डिटेल्समध्ये त्या ठिकाणी घेतलेले आपणास दिसून येतील. पहा, अशाच प्रकारे एकंदरीत वेगवेगळ्या माहितीसाठी आपण नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी फॉलो करायचं आहे. तसेच प्ले स्टोअरवरनं त्या ठिकाणी एक्सलन्स MPSC योगेश शेलार हे ॲप्लिकेशन त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे आणि आपण सध्या एकंदरीत महाराष्ट्राचा भूगोल त्या ठिकाणी पाहत आहोत. पहा, एक्सलन्स टीम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्यासाठी कार्यरत असल्याचं आपणास दिसून येते. तर आजचं लेक्चर आपण या ठिकाणी थांबवत आहोत. ठीक आहे. धन्यवाद.